come towards sessions 12. In this session we turn towards properties of inverse trigonometric function. Okay, then properties, first property, function and its inverse is again cancelled, means sine inverse of sin x equal to x is same as sine of sin inverse x. फंक्शन अँड इट्स इनवर्सचा कॉम्पोजिट नेहमी हे जर तुमचं फंक्शन असेल तर याचा रिव्हर्स पार्ट काय असतो, हा त्याचा इनवर्स असतो. हा एक्स टू वाय, इकडचा एलिमेंट एक्स असेल, इकडचा वाय, वाय कडून पुन्हा काय जाऊ एक्स, दोघांना जर कंबाईन केले एफ इनवर्स नॉपियर और एफ नॉट एफ इनवर्स इज ऑलवेज इक्वल टू ओरिजिनल. ओके, सिमिलरली cos inverse cos x equal to cos of cos inverse x, and similarly for others, and similarly for others जी आपण अगोदरच वापरलेली आहे. अशी ही प्रॉपर्टी पहिली, साइन इनवर्स साइन एक्स, कॉस इनवर्स कॉस एक्स, टॅन इनवर्स टॅन, सेक इनवर्स सेक, कोसेक इनवर्स कोसेक, सगळ्यांचं कॅन्सल होतील आणि राहील ओरिजिनल फंक्शन. ओके, देन टर्न टुवर्ड्स नेक्स्ट प्रॉपर्टी, साइन इनवर्स मायनस एक्स इक्वल टू मायनस साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स ला मायनस आला की मायनस कॉमन घेतो, का माहिती आहे ना, आपण मागच्या वेळेला बघितलं रेंज -90 टू +90 मध्येच आली पाहिजे, त्याच्यासाठी ही प्रॉपर्टी आहे. हिचा प्रूफ यावर्षी तुम्हाला नाही, यावर्षी ह्या प्रॉपर्टीचे प्रूफ्स डिलीट केलेले आहेत, त्याच्यामुळे प्रूफ कुठल्याही प्रॉपर्टीचं विचारणार नाही, पण याच्यावर एक्झाम्पल मात्र आहेत, म्हणून मी ह्या प्रॉपर्टी घेतो आहे. साइन इनवर्स साइन, पुढची प्रॉपर्टी, पुढचं तिच्यातलं जर टॅनला निगेटिव्ह आलं तर तरी पण कॉमन घ्यायचं, निगेटिव्ह आउटसाईड, आणि कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स, अँड दिस इज द प्रॉपर्टी. आणि अशी ही आहे प्रॉपर्टी. ओके, याच्यावरचं हिचा उपयोग कुठं करायचं बघा. समजा तुम्हाला एक्झाम्पल विचारलं, फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू, फाइंड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ -1/√2. मग आपण काय करतो माहिती आहे ना, याच्यापूर्वी लेट अल्फा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -1/√2, म्हणजेच साइन अल्फा इक्वल टू -1/√2 निगेटिव्ह लाईज इन थर्ड क्वाड्रंट, बट साइन इनवर्सची रेंज, अल्फाची रेंज काय आहे -90 टू +90 आहे. मग थर्ड क्वाड्रंट -90 टू +90 मध्ये येतो का, नाही येत. म्हणून मग आपण काय करतो की हा थर्ड क्वाड्रंट घेण्याऐवजी काय करतो आपण, मग याला ही किंमत मायनस हा फॉर्म्युला वापरलो, कोणता, साइन ऑफ π/4, आणि हा निगेटिव्ह कुठे घेतो, आतमध्ये घेतो. ओके, आणि मग अल्फा इक्वल टू -π/4 असं दाखवतो. आता शॉर्टकट बघा, ही प्रॉपर्टी माहिती झाल्यामुळे काय करावं लागतं, मग आपण काय करतो, साईनला काय आलं, निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह बाहेर घेतलं, मायनस साइन इनवर्स 1/√2. आणि आता तुम्ही मला सांगा ही किंमत कोणत्या अँगलची आहे, हो ही किंमत कोणत्या अँगलची आहे, 1/√2 साईनच्या कोणत्या अँगलची किंमत आहे, π/4 ची किंमत आहे, का साइन π/4 इक्वल टू 1/√2, आणि म्हणून तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आली, देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू, देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू अल्फा म्हणजे साइन इनवर्स -1/√2 इज -π/4.
असा प्रॉब्लेम. आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. टॅन इनवर्स ऑफ मायनस √3. टॅनला पण निगेटिव्ह आलं. मग ही प्रॉपर्टी काय सांगते? निगेटिव्ह आलं आहे व्हॅल्यूला, ते निगेटिव्ह साईन बाहेर घेतला आणि काय राहिलं? टॅन इनवर्स √3. आता √3 किंमत टॅनच्या कुठल्या अँगलची आहे? √3 किंमत टॅनच्या कुठल्या अँगलची आहे? π/3 आहे. आणि बघा π/3 टॅनची रेंज काय आहे? मायनस इन बिटवीन -90 to +90. -90 to +90 नाही आहे आणि देअरफॉर ही किंमत याच्यामध्ये आहे आणि म्हणून ही झाली तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू. असंच याच्या बाबतीत सुद्धा प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स -1/√3 इज -π/3 आणि ही एकच असते. सुरुवातीचे जे प्रॉब्लेममध्ये त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रीमध्ये 2 असतात, इनवर्समध्ये मात्र एकच प्रिन्सिपल व्हॅल्यू असते. तर असा ह्या प्रॉपर्टीचा उपयोग. ओके, पुढची प्रॉपर्टी बघूया. थर्ड प्रॉपर्टी, तिसरी प्रॉपर्टी. साईन इनवर्सला निगेटिव्ह घेतलं, साईन टॅन आणि कोसेकला तर निगेटिव्ह आउटसाईडला घेतो. तिसरी प्रॉपर्टी आपण बघूया. समजा कॉस इनवर्सला निगेटिव्ह आलं तर कॉस इनवर्सची रेंज काय आहे माहिती आहे? 0 to π आहे. 0 to π. 0 to π म्हणजे पहिले दोन्ही क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे? निगेटिव्ह आहे. म्हणून याचा आन्सर सेकंड क्वाड्रंट π मायनस आणि जी व्हॅल्यू आहे ना ती तुमच्या ह्या रेंजमध्ये आहे म्हणून कॉस इनवर्स एक्स. सिमिलरली कॉट इनवर्स ऑफ -x इक्वल टू π मायनस कॉट इनवर्स x आणि सेक इनवर्स ऑफ -x इक्वल टू π मायनस सेक इनवर्स x आणि हिचा पण प्रूफ आपल्याकडे नाही. या प्रॉपर्टीचा पण प्रूफ तुम्हाला नाही. या फक्त यांच्यावरचे प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहे. मग याचं युटिलायझेशन बघू. फाइंड व्हॅल्यू ऑफ. प्रिन्सिपल शब्द येईलच असं काही नाही, नुसतं व्हॅल्यू शब्दसुद्धा येऊ शकतो. कॉस इनवर्स ऑफ -√3/2. कॉस इनवर्स ऑफ √3/2. मग हा तुमचा प्रॉब्लेम आहे. मग कॉसला कोणतं साईन आलं? निगेटिव्ह आलं. मग म्हणजेच याचा अर्थ कोणता क्वाड्रंट आहे? जी व्हॅल्यू आहे ती सेकंड क्वाड्रंटमधली आहे. मग हा व्हॅल्यू कोणत्या अँगलचा आहे? कोणत्या अँगलला किंमत √3/2 येते? कॉटच्या फॉर विच अँगल व्हॅल्यू इज √3/2 अँड दॅट अँगल इज π/6. कॉस 30ची किंमत √3/2 आहे. म्हणजेच π/6 इक्वल टू कॉस इनवर्स म्हणजे याची किंमत हा म्हणजे काय आहे? ही व्हॅल्यू कॉटच्या कोणत्या अँगलची आहे? म्हणजेच कॉस इनवर्स π/6ची आहे आणि म्हणून तुमचं आन्सर आलं 5π/6. आता π/6 म्हणजे 30, 3×5 = 15, 150 डिग्री. याचं जर रूपांतर तुम्ही डिग्रीमध्ये केलं तर 150 डिग्री आणि ही व्हॅल्यू कॉटची रेंज काय आहे? 0 to 180 आहे मध्ये आहे. याचा अर्थ याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे? रेडियनमध्येच लिहायची असते. अँड देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू इक्वल टू 5π/6. वन मोर प्रॉब्लेम घेऊ आपण. कॉट इनवर्स ऑफ -1 घेऊ. मग कॉटला निगेटिव्ह आलं. आपली प्रॉपर्टी काय सांगते? निगेटिव्ह आला तर π मायनस करा. कॉट इनवर्स 1. आता सांगा 1ची किंमत कॉटच्या कोणत्या अँगलची आहे माहिती आहे ना? कॉट π/4ची 1 किंमत आहे. आणि मग जर एलसीएम घेतलं तर काय होईल? 3π/4 135. आणि कॉटची रेंज काय आहे माहिती आहे ना? जी कॉसची आहे तीच कॉटची रेंज आहे. cos/sin. याची रेंज काय आहे? कॉटची रेंज बिलॉंग्स टू 0 to π ओपन इंटरवल. आणि याचाच अर्थ याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय आहे? देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ गिव्हन फंक्शन इक्वल टू 3π/4. आणि असंच सेकच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला घेता येईल. असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला
घेता येईल. ओके, घ्यायचं असेल तर आणखी बघूया तिसरं पण. सेक इनवर्स ऑफ -2, मायनस कॉमन घेत, मायनस आलं, पाय मायनस सेक इनवर्स 2 आणि सांगा सेक इनवर्स 2ची किंमत कोणत्या सेक 2 कोणत्या अँगलला आहे माहिती आहे ना, π/3ला आहे. आणि म्हणून याची रेंज काय आहे, याची रेंज काय आहे 2π/3 म्हणजे 120. सेक कोणाचा रेसिप्रोकल आहे, कॉटचा रेसिप्रोकल आहे. मग याची रेंज काय आहे माहिती आहे, जी कॉटची आहे तीच याची आहे, मायनस फक्त कोण नाही 99. आणि म्हणून ही तुमची काय आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. आणि असा हा या प्रॉपर्टीचा बेनिफिट. हे तुमची तिसरी प्रॉपर्टी आणि तिच्यावरचे एक्झाम्पल्स. अपटील काही प्रॉब्लेम. पुढची प्रॉपर्टी बघा. साइन इनवर्स ऑफ x इक्वल टू कोसेक इनवर्स 1/x x नॉट 0 असेल तर. आणि साइन इनवर्स तुम्हाला माहिती आहे एक्स लाईज बिटवीन, एक्स हा काय आहे व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ही -1 to +1च्या दरम्यान असते आणि अँगल -90 to +90 इक्वल किंवा दोघांच्या मधला असा हा साइन इनवर्सचा फंक्शन आहे. रेसिप्रोकल आता जनरली आपण हा कुठं वापरला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असा आला. मग याच्यात सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम आहे, मग याचं रूपांतर आपण असं करतो रेसिप्रोकलमध्ये करतो आणि मग हा प्रॉपर्टी. नंतर समजा कॉस इनवर्स आला तर कॉसचा रेसिप्रोकल काय आहे सेक इनवर्स 1/x. तिसरी प्रॉपर्टी टॅन इनवर्स x इक्वल टू कॉट इनवर्स 1/x. आता याचे दोन प्रकार आहेत, याचे दोन प्रकार आहेत. कारण का तर जर तो x पॉझिटिव्ह असेल तर ही किंमत येते. याच्यात काय आहे इफ x ग्रेटर दॅन 0 आणि जर निगेटिव्ह असेल तर क्वाड्रंट कोणता होईल सेकंड होईल पाय मायनस कॉट इनवर्स इफ कधी x लेस दॅन 0. पण जनरली आपल्याकडे ही प्रॉपर्टी आहे. ज्यांना IIT JEE करायचं आहे त्यांच्यासाठी पुढची प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. पुन्हा सांगतो यांचे प्रूफ्स आपल्याकडे नाहीत, यांचे प्रूफ्स आपल्याकडे नाही आहे. अशा ह्या त्या प्रॉपर्टीज आहेत. ओके, देन टर्टवर्स सॉरी हा अँगल आहे -π+. पण याच्यावरचं एक्झाम्पल सध्या आपल्या बुकमध्ये नाही आहेत. जे ह्या 3 लक्षात ठेवा रेसिप्रोकलच्या प्रॉपर्टी. ओके, मग आता कोणत्या झाल्या साइन इनवर्स साइन झाल्या. याच्यानंतर आयडेंटिटीज आहेत. आयडेंटिटीज इनवर्समध्ये आयडेंटिटी आहे, याच्यावरही प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्हमध्ये आहे. साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इक्वल टू π/2. व्हॅल्यू सेम असेल तर ॲन्सर π/2 येतं याच्याबद्दल. आणि π/2 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. दुसरी आयडेंटिटी टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x आल्सो इक्वल टू π/2. आणि तिसरी सेक इनवर्स x प्लस कोसेक इनवर्स x इक्वल टू π/2. ही प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे माहिती आहे 90 - या प्रॉपर्टीवरती आहे. साइन 90 - रूपांतर कॉसमध्ये होतं आणि कॉस 90 - रूपांतर साईनमध्ये होतं आणि पहिला क्वाड्रंट आहे सगळेच पॉझिटिव्ह आहे. याच्यावरती ह्या आयडेंटिटीज डिपेंड आहेत. कोणत्या 1, 2 आणि 3 आयडेंटिटी यांचा पण प्रूफ आपल्याला नाही आहे. ओके, यांचाही प्रूफ आपल्याला घ्यायची गरज नाही. ओके, अशा ह्या प्रॉपर्टीज आपण इथपर्यंत बघितल्या. आता यांच्यावरचे काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. उदाहरणार्थ फाइंड द व्हॅल्यू ऑफ किंवा बघा प्रॉब्लेम. फाइंड व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स -1/√2.
ओके, मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करू. कॉस इनवर्स 1/2 इक्वल टू cos inverse 1/2 equal to alpha, and therefore cos alpha equal to 1/2, आणि 1/2 ही कोणत्या अँगलची किंमत आहे? π/3. कॉस इनवर्सची रेंज काय आहे माहिती आहे ना? अल्फा बिलॉंग्स टू 0 to पाय, कारण कॉस इनवर्स आहे त्याची रेंज आहे. म्हणजेच अल्फा इक्वल टू काय आली तुमची व्हॅल्यू? π/3 आली. का? तर π/3 हा 0 to 180 मध्ये येतो. एम आय करेक्ट? आल्सो tan इनवर्स ऑफ -1/tan इनवर्स ऑफ, माझ्याकडनं व्हॅल्यू चुकली आहे, इथं आपण साइन इनवर्स ऑफ घेऊया. साइन इनवर्स ऑफ -1/√2. साईनला निगेटिव्ह आलं, मग निगेटिव्ह बाहेर घेऊ. साइन इनवर्स ऑफ 1/√2. का? प्रॉपर्टी आहे कोणती? साइन इनवर्स ऑफ -x इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ x. सिंपल पार्ट आहे, टिपिकल काहीच नाही. आता सांगताना येणार ही किंमत कोणत्या अँगलची आहे? π/4 ची आहे. आणि बघा π/4 तुमची साईनची रेंज आहे -π/2 to +π/2 क्लोज इंटरवल, याला नंबर द्या 2. अँड देअरफॉर तुमची व्हॅल्यू घ्या. कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ -1/√2 इक्वल टू π/3 minus π/4. 4π minus 3π π/12, and this is your answer. बघा बरं काही टिपिकल आहे का? एकदम सोपा पार्ट आहे. बघा हा प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2 इक्वल टू कॉस इनवर्स -1/2. ओके, लेफ्ट हँड साइड साइन इनवर्स -1/2 प्लस कॉस इनवर्स -√3/2. जर प्रॉपर्टी माहिती असेल तर किती शॉर्टकट आहे बघा. साइन इनवर्स काय सांगते प्रॉपर्टी? टेकिंग निगेटिव्ह आउटसाइड. का? साइन निगेटिव्ह थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे, आपल्याला इनवर्स म्हणजे -90 to +90 मध्येच पाहिजे म्हणून. प्लस कॉस इनवर्सला निगेटिव्ह आलं, सेकंड क्वाड्रंट आहे, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ √2. आय यूज दीज टू प्रॉपर्टी. साइन इनवर्स -x इक्वल टू मायनस साइन इनवर्स x, and cos inverse of -x equal to pi minus cos inverse x. And now I am going to find the value of this. Which angle value is 1/2? Sin ची किंमत कोणत्या अँगलची 1/2 आहे? 30 degree can be written as a -pi/6 plus pi minus √3/2 कॉटच्या कोणत्या अँगलची आहे? पुन्हा ती पण काय आहे? π/6च आहे. साइन π/6 इक्वल टू 1/2, आणि तुमच्या टेबलमध्ये बघा कॉस π/6 इक्वल टू √3/2. काहीच नाही केलं, दोन्ही व्हॅल्यू बघा. ही मायनस, आता ही व्हॅल्यू किती येते ती बघा, -π/6 प्लस 6π मायनस पाय 5π/6. आणि दुसरी गोष्ट -π/6 बिलॉंग्स टू साईनची रेंज -π/2, आणि 5π/6 बिलॉंग्स टू 150 0 to 180च्या मध्ये येतो. दोघांचं सिम्प्लिफिकेशन करा, किती येतं बघा. 6 तर कॉमन आहे, 5π मायनस पाय 4π/6 इक्वल टू 2π/3. एक नंबर द्या. अँड राईट हँड साइड इक्वल टू
कॉस इनवर्स ऑफ -1/2. कॉसला निगेटिव्ह आलं, प्रॉपर्टी वापरा आणि सांगा 1/2 कोणत्या अँगलची किंमत आहे. 60ची किंमत आहे. π/3 एलसीएम घ्या आणि बघा तुम्हाला काय मिळतं. 2π/3 आणि फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS. फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आणि हॅन्स आवर प्रूव्ह दॅट. सिम्पल कन्सेप्ट आहे, पण माहिती आहे हा प्रॉब्लेम 3 मार्काला विचारला गेला आहे बोर्डाला. प्रॉब्लेम सिम्पल जरी असले तरी फक्त आपल्याला त्याची रेंज चेक करायची आहे. दुसरा कंडिशन कोणता होता, हा सेपरेट, याला अल्फा घ्यायचा, निगेटिव्ह कॉमन घ्यायचा, येणारा अँगल 0 to -92 मध्ये आहे म्हणजे हे त्याचं प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू काढा, दोघांच्या किमती टाका आणि मग RHSची किंमत काढा, ती पण टाका आणि LHS इक्वल टू RHS दाखवा तरी पण चालेल. ओके, तर असे हे प्रॉब्लेम्स तुम्ही कसं घेतात त्याच्यावर त्याचे सोल्युशन अवलंबून आहे. खूप छान छान प्रॉब्लेम्स आहे. बाकीचे प्रॉब्लेम्स तुम्ही बुकमध्ये बघा. पुन्हा सांगतो, प्रॉपर्टीज तुमच्यासाठी डिलीट केलेलं आहे, पण हे एक्झाम्पल मात्र आहे. वेटेजही तेवढंच आहे. मग ॲप्लिकेशन पण कशाचे साईन रूल कोसाईन रूलचे ॲप्लिकेशन पण गेले आणि याचे प्रूफ पण गेले. मग आता सिलेबस खूप कमी राहिला तुमचा, पण वेटेज मात्र 10 मार्कालाच हा चॅप्टर आहे. त्याच्यामुळे उरलेल्या पार्टवरती प्रत्येक टाईपवरती एक्झाम्पल करून ठेवा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. नुसतं माझं हे जरी बघितलं तरी सफिशियंट आहे. फक्त हे लिहून काढा, समजून घ्या, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाहीत. ओके, वी स्टॉप हिअर.